Chapter number 10, Foreign Trade of India. Come to the introduction. Before 1947, the pattern of India's foreign trade was typically colonial. आपल्याला माहिती आहे आपण ब्रिटिशांच्या राजवटीत राहिलेलो आहोत आणि त्या काळात ब्रिटिश लोक भारतामध्ये इंडस्ट्रीचा फार विस्तार होऊ देत नव्हते. The India was supplier of the raw material to the industrial nation and particularly England and the importer of the manufactured goods. भारतातून रॉ मटेरियल म्हणजे अर्थात कच्चा माल बाहेर जायचा इंग्लंडमध्ये किंवा इतर देशांमध्ये जिथे इंडस्ट्री जास्त आहे आणि तो कच्चा माल तिकडे पक्का मालाच्या स्वरूपात बनायचा आणि पक्का माल भारताला इम्पोर्ट करावं लागायचं आणि पक्का माल इम्पोर्ट झाल्यानंतर भारतातले लोक ते जास्त किमतीला खरेदी करत असत आणि इथे आपल्या इकॉनॉमीला चांगलं नव्हतं पण इंग्रजांनी ते राबवलं. दिस डिपेंडन्स ऑन द फॉरेन ट्रेड डिड नॉट परमिट इंडस्ट्रियलायझेशन ॲट द होम. फार सोपं आहे. जेव्हा बाहेरच्या देशांमध्ये इंडस्ट्रियलायझेशन होत होतं, फॅक्टऱ्या येत होत्या नवनवीन, तेव्हा भारतामध्ये मात्र मोठमोठ्या फॅक्टऱ्या येत नव्हत्या. उलट भारतातल्याच इंडिजिनियस हँडीक्राफ्ट बिझनेस म्हणजे जे हातमाग व्यवसाय म्हणतो आपण भारतीय, ते बंद पडायला लागलं. पुढे त्याचं तेच म्हटलंय, ॲज अ रिझल्ट ऑफ इंडिजिनियस हँडीक्राफ्ट सफर्ड अ सिव्हिअर ब्लो. भारतातील हातमाग उद्योग किंवा इतर जे काही छोटे मोठे उद्योग असतील घरगुती, ते बंद पडायला लागले इंग्रजांच्या काळामध्ये. However, many underdeveloped countries that won the independence in the post-World War period too gave the foreign trade as an investment. खरं तर इतर काही ज्या अंडर देश होते, म्हणजे ज्यांची फारशी प्रगती झालेली नव्हती असे देश, त्या वर्ल्ड वॉर 2 नंतर त्यांनी फॉरेन ट्रेडकडे लक्ष घालायला सुरुवात केली आणि गुंतवणूक करायला सुरुवात केली, जेणेकरून आपल्या देशातही अशाच पद्धतीचे उत्पादन तयार होतील की जे भारताच्या बाहेर आपल्याला पाठवता येतील आणि आंतरराष्ट्रीय व्यापार ज्याद्वारे होऊ शकेल. अं, महत्वाचा एक डिस्कस करूयात मुद्दा. मी थोडं स्क्रीन झूम करतो सो दॅट आपलं फोकस त्यावरच राहील जे डिस्कस करायचं आहे. आता महत्वाचा भाग घेऊयात परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा. इंटरनल ट्रेड काय असतं. बाइंग अँड सेलिंग ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस विदिन द बाउंड्रीज ऑफ द नेशन्स आर रेफर टू ॲज इंटरनल ट्रेड किंवा डोमेस्टिक ट्रेड किंवा त्याला होम ट्रेड असं सुद्धा म्हटलं जातं. अंतर्गत जर तुम्ही मालाची खरेदी विक्री करत असाल तर देशांतर्गत, तर त्याला आपण इंटरनल ट्रेड किंवा डोमेस्टिक ट्रेड किंवा होम ट्रेड असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, इफ द गुड्स आर प्रोड्युस्ड इन महाराष्ट्र अँड सोल्ड टू द स्टेट्स लाईक वेस्ट बंगाल. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये गुड्स बनवलेत, वेस्ट बंगाल, तामिळनाडू, इतर कुठल्याही राज्यांना जर ते गुड्स सप्लाय केले गेले असतील तर आपण त्याला म्हणतो इंटरनल ट्रेड. त्याला इंटरनॅशनल ट्रेड म्हणत नाहीत. देशांतर्गत उद्योग वाढलाय असं त्याला आपण म्हणतो. हे डिझाईन आपण सोडून थोडं पुढे जाऊयात. काय असतं फॉरेन ट्रेड तेही जाणून घेऊ. फॉरेन ट्रेड काय असतं. फॉरेन ट्रेड म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार जो दोन देशांमध्ये होत असतो, बिटवीन द टू कंट्रीज इन द वर्ल्ड. त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा एक्सटर्नल ट्रेड असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच फॉरेन ट्रेडला आपण इंटरनॅशनल ट्रेड, ठीक आहे, किंवा एक्सटर्नल ट्रेड सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट फॉरेन ट्रेड. दोन देशांमध्ये होणारा ट्रेडिंग किंवा व्यवहार, खरेदी विक्रीचे व्यवहार, गुड्स खरेदी विक्री होतात दोन देशांमध्ये, त्याला म्हणायचं फॉरेन ट्रेड, इंटरनॅशनल ट्रेड किंवा एक्सटर्नल ट्रेड. ठीक आहे, काही डेफिनेशन दिल्या आहेत त्या फक्त क्विकली पाहून घेऊ आपण. फार काही महत्वाच्या नाहीत पण पाहून घ्या. त्यांनी म्हटलंय की इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे काय. इट कन्सिस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन बिटवीन, फार इम्पॉर्टंट शब्द आहे तुम्हाला हायलाइट करतो, बिटवीन रेसिडेंट ऑफ द डिफरंट कंट्रीज. मी भारतातला आहे, कुठलीतरी व्यक्ती अमेरिकेतली आहे आणि आम्हा दोघांमध्ये काहीतरी व्यापार होतोय, कुठलीतरी गोष्ट देवाणघेवाण केली जाते. म्हणजे मी कदाचित असं असेल की इथून माल विकतोय आणि से अमेरिकेची व्यक्तीचे ती काय करते, माल खरेदी करते. याला आपण म्हणतो इंटरनॅशनल ट्रेड, आंतरराष्ट्रीय व्यापार. त्यालाच नाव आहे एक्सटर्नल ट्रेड, त्यालाच नाव आहे फॉरेन ट्रेड. ठीक आहे, हा जर डिस्कशन आपल्याला कळलं असेल तर आपण थोडं पुढे जाऊ आणि
टाइप्स आहेत फॉरेन ट्रेडचे, ते एकदा थोडंसं नजरेखालून घालूयात. हे टाइप्स ऑफ फॉरेन ट्रेड समजून घ्या. टाइप्स ऑफ फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेडचे काही प्रकार आहेत, बघून घेऊ. त्यामध्ये पहिलं म्हटलं इम्पोर्ट ट्रेड, माहिती आहे आपल्याला इम्पोर्ट काय असतं. एक्सपोर्ट ट्रेड, तेही माहिती आहे आपल्याला. आपल्याला हे माहित नाहीये एक्सट्रेपोर्ट ट्रेड, ते माहिती करून घेऊयात. एक्सट्रेपोर्ट ट्रेड काय असतं. सगळ्यात आधी आपण ना एक इम्पोर्ट ट्रेड जो भाग आहे तो बघून घेऊ. इम्पोर्ट ट्रेड काय असतं. इम्पोर्ट ट्रेड याचा अर्थ, तुम्ही इतर देशातून भारतामध्ये गुड्स काय करताय, खरेदी करून आणताय. सो इम्पोर्ट ट्रेड म्हणजे काय, परचेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बाय द वन कंट्री फ्रॉम द अनदर कंट्री. एका देशाने दुसऱ्या देशाकडून माल खरेदी करणे, म्हणजे त्याला इन्फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस म्हटलं तर इन्फ्लो म्हणजे दुसऱ्या देशातून गुड्स अँड सर्व्हिसेस आपल्या देशात येणे. कुठले देश, दुसरे देश म्हणजे दुसरे देश म्हणजे फॉरेन कंट्री. ठीक आहे. आणि आपला देश म्हणजे होम कंट्री. त्याला अजून नाव काय आहे सर, त्याला नाव आहे डोमेस्टिक कंट्री. ठीक आहे. मी इथे नाव लिहितो, डोमेस्टिक कंट्री. हे असं आपण फॉन्ट थोडंसं चेंज करून घेऊ, कलर बदलून घेऊ, आणि असं तुमच्या पुस्तकात पण लिहून घ्या. ठीक आहे. डोमेस्टिक कंट्री असं म्हटलं जातं होम कंट्रीला. फॉरेन कंट्री म्हणजे कंट्री सिच्युएटेड अब्रॉड, म्हणजे भारताच्या बाहेरील देशाला आपण फॉरेन कंट्री म्हणू शकतो. किंवा कंट्री जी बाहेरच्या, म्हणजे बाहेरच्या देशातील, भारत सोडून इतर देश. तो एक्झाम्पल दिलंय, इंडिया इम्पोर्ट पेट्रोलियम फ्रॉम द इराक, कुवेत, सौदी अरेबिया एक्सेट्रा. आपल्याला माहिती आहे की आपल्याला बाहेरच्या देशांवर डिपेंड राहावं लागतं बऱ्याच गोष्टींसाठी. त्याच केसमध्ये पेट्रोल प्रोडक्टसाठी आपल्याला डिपेंडंट राहावं लागतं इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि इतर अशाच पद्धतीच्या ऑइल एक्सपोर्टिंग कंट्रीजवर. ठीक आहे. नाव व्हॉट इज एक्सपोर्ट ट्रेड, अंडरस्टँड. एक्सपोर्ट ट्रेड म्हणजे तुम्ही काय करताय, भारताच्या बाहेर गुड्स पाठवताय. यू आर जस्ट सेंडिंग द गुड्स आउटसाइड द कंट्री. तुम्ही देशाच्या बाहेर गुड्स पाठवताय. फॉर एक्झाम्पल, बांगलादेश आपल्याकडे पाठवते, ते त्यांचं एक्सपोर्ट, आपलं इम्पोर्ट. आपण अमेरिकेला माल पाठवलं, आपण से श्रीलंकेला काही माल पाठवला, से आपण नेपाळला काही माल पाठवलं. सो दिस इज ऑल एक्सपोर्ट. समजा मी इथून व्हिएतनामला काही माल पाठवलं, किंवा मी इथून नेदरलँडला माल पाठवलं, मी इथून युकेला, ऑस्ट्रेलियाला माल पाठवलं. सो दॅट इज एक्सपोर्ट ट्रेड. फॉर एक्झाम्पल इथे दिलाय, इंडिया एक्सपोर्ट टी राईस ज्यूट टू द चायना. भारत काय करतं, चायनाला चहा, भात म्हणजे तांदूळ म्हणून आपण, ज्यूट अशा पद्धतीचे पदार्थ जे आहेत, ते काय करतं, एक्सपोर्ट करतं. अजून कोणाला करतं, हाँगकाँग, सिंगापूर, इतर अशाच विविध देशांना सुद्धा एक्सपोर्ट केलं जातं माल. ठीक आहे. सो हे होतं एक्सपोर्ट ट्रेड, की भारताच्या बाहेर तुम्ही काय करताय, गुड्स पाठवताय. नाव एक्सट्रेपोर्ट ट्रेड. एक्सट्रेपोर्ट काय असतं, एक्सट्रेपोर्ट, आपण याला कलर वेगळा वापरू. एक्सट्रेपोर्ट काय असतं सर, इट रेफर्स टू परचेस अँड purchase of goods and services from one country and then selling them to the another country after processing the operation. तुम्ही एका देशातून माल खरेदी करताय, त्याच्यावर काही प्रक्रिया करताय, आणि ते माल दुसऱ्याच भलत्या कंट्रीला काय करताय, एक्सपोर्ट करून टाकताय. एक्झाम्पल दिलंय, जरा नीट पाहूयात एक्झाम्पल. जपान इम्पोर्ट रॉ मटेरियल रिक्वायर्ड टू मेक द इलेक्ट्रॉनिक गुड्स. जपान काय करतं, कच्चा माल मागवतो, रॉ मटेरियलचा, कच्चा माल मागवतो, रॉ मटेरियल इलेक्ट्रॉनिक गुड्सचा. फॉर एक्झाम्पल रेडिओ मागवतं, रेडिओ बनवण्यासाठी कच्चा माल मागवतो, सॉरी, मशीन बनवण्यासाठी कच्चा माल मागवतो, टेलिव्हिजन सेट्स बनवण्यासाठी कच्चा माल मागवतो इतर देशांकडून. कुठून मागवतो, फ्रॉम इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स अशा पद्धतीच्या देशांकडून. जपान काय करतं, कच्चा माल खरेदी करतो आणि पक्का माल बनवतो. अँड तो पक्का माल इतर देशांना काय करतो, सप्लाय केलं जातं किंवा विकलं जातं. सेल देम टू द व्हेरियस कंट्रीज इन द वर्ल्ड आफ्टर प्रोसेसिंग देम. म्हणजे सगळ्यात महत्वाचं एक्सट्रीपोर्ट ट्रेड याचा अर्थ इतकाच, एका देशाने काय करायचं, एका विशिष्ट कंट्रीकडून माल खरेदी करायचा, प्रोसेस करायचा आणि विकून टाकायचा.
ठीक आहे. चले, नाव व्हॉट इज द रोल ऑफ द फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेडचं काय एकंदरीत रोल आहे आपल्या जीवनामध्ये, इकॉनॉमीमध्ये. रोल ऑफ द फॉरेन ट्रेड, इट इज द इंजिन ऑफ द ग्रोथ ऑफ द इकॉनॉमी. फॉरेन ट्रेड होत असेल तर इकॉनॉमी ग्रो होते असं आपण म्हणतो. तिथलच्या वस्तू, तिथलच्या सेवा लोक उपभोगतात, है ना. तो एक महत्वाचा होता की ट्रेड इज अ इंजिन ऑफ द ग्रोथ ऑफ द इकॉनॉमी. बिकॉज का महत्वाचं आहे, इट प्लेज द रोल ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. यामुळे देशाचं विकास होतो. तुम्ही जितकं मालाचं उत्पादन कराल, तुमच्या होम कंट्रीमध्ये विका, किंवा तुम्ही इतर देशांमध्ये काय करा, एक्सपोर्ट करा, तुमच्या देशाची अर्थव्यवस्था काय होईल, यामुळे स्ट्रॉंग होईल. ठीक आहे. पुढे म्हटलंय डेव्हलप कंट्रीज, इट रिप्रेझेंट इन डेव्हलप कंट्रीज, इट रिप्रेझेंट सिग्निफिकंट शेअर ऑफ जीडीपी. काही देशांमध्ये फॉरेन ट्रेड हा जीडीपीचा फार मोठा भाग असू शकतो. कारण तुम्ही मोठ्या प्रमाणात माल उत्पादन करता, आपल्या देशातल्या नागरिकांची भूक तर भागवतायत, त्या व्यतिरिक्त त्याच पद्धतीचं गुड्स जे प्रोड्यूस केलं जात आहे ते काय करताय तुम्ही, विकताय आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये. त्यामुळे फॉरेन ट्रेड वाढतं. फॉरेन ट्रेड वाढलं की जीडीपी वाढायला सुद्धा मदत होते. या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण इतकंच डिस्कस करू. पुढचा जो पार्ट आहे की रोल ऑफ द फॉरेन ट्रेड, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात.